मास्टर एसके क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। यूट्यूब चॅनल मास्टर एसके क्लासेस सबस्क्राइब करा, आयकॉन बेल दाबून तुम्ही वर्ग 5वा विषय गणित घटक 4था गुणाकार व भागाकार यावरील सर्व व्हिडिओ पाहू शकता। आता आपल्याला गुणाकाराचा भाग संपलेला आहे, राहिला भागाकार करा। भागाकार करायचे तर पहिल्यांदा हे उजळणी करू आपण। चौथीला शिकलो आपण भागाकार, त्याची आपण उजळणी करू। आता पहिलं गणित आहे भागाकाराचं। 4254 भागिले 25, 9783 भागिले 32, 9842 भागिले 45। कळलं? आता बघू इथं भागाकार करू आपण। इथं 4254 भागिले 25। आता 25 चा पाढा तुम्हाला येतोय। आता हे चार एकेकाला भाग घाली जायचा आहे। हे 4 ला 25 ने 4 ला जाते का भाग जायना मग असेल याचे 0 4 25 0 0 हे झाले 4। आता वरचा उतरणीचा 2 25 दुनी 50 जात नाहीत म्हणून 25 एक ध्यान बघा इकडे 25 दुनी 50 जात नाहीत म्हणून 25 एक 25 हे वजाबाकी। हातचा घेतला 12 झाले, 12तून 5 गेले 7 राहिले, 3तून 2 गेले 1 राहिले। तर वरचा नीट सरळ असं उतरून घ्यायचा वरचा इथं 5 175। आता 25 चा पाढा 25 क 150, 25 सत्ते पावणे 200 आहे। 25 सत्ते इथं पावणे 200। आता हे 4 सरळ इथं उतरून घ्यायचा 4 इथं नीट हे 4। आता 25 ने 4 ला भाग जात नाही हे 0 25 0 0 बाकी उरले 4 उरले। आता इथं कसं लिहायचं? इथं बघा प्रत्येकाला कसं भाज्य बरोबर 4254 भाजक बरोबर 25 भागाकार बरोबर 170 आणि बाकी बरोबर 4। आता कसं लिहायचं? भाज्य बरोबर इकडे बघा, म्हणून भाज्य बरोबर भाजक, हे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। आता हे भाज्य किती आहे? 4254 भाजक किती आहे? हे भाजक 25, भागाकार किती आला? 170 आणि बाकी किती उरली? 4। हे असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। लक्षात आलं? हे काय म्हणतात? हे बघा, हे भाज्य भागिले हे भाजक बरोबर भागाकार। इथं भागाकार 170 आला आणि बाकी 4 उरले। इथं लिहायचं नाही, हे भागाकार 170 येईल तर बाकी 4 कुठे लिहिले म्हणून असं खाली लिहायचं। आता दुसरं गणित बघा 9783 हे काय होईल बेटा? भाजक आहे, हे भाज्य आहे, हे काय भाजक आहे आणि येणारा काय असेल? भागाकार असेल, भागाकार आणि बाकी। कळलं? तर आता बघू आपण 9783 भागिले 32। आता 32 चा पाढा आपल्याला येत नाही, 32 ने 9 ला भागायचं 32 0 0 हे 9 आलं। आता वरचा हे इथं उतरून घ्यायचा एक एक अंक 97 झाले। 32 चा पाढा 3 चा पाढा ह्याच्या बाजूला 3 त्रिक 9। आता याला 3 न गुणून बघू 32 गुणिले 3 3 दुनी 6 3 96 जाते। आता इथं 3 लिहायचं। आता 3 न 3 दुनी 6 3 त्रिक 9 हे 96। आता उरले किती? 9तून 7 गेले उरले किती? 1 हे 0। आता वरचा घेतला काय उतरून 8
आता 18ला भाग जातो का? जात नाही, म्हणून शून्यचा भाग. 32 शून्य शून्य 18 उरले. आता हे पुन्हा इथं सरळ इथं 3 घ्यायचा. आता 3 सख 18 बघा, 3 सख 18 हे 32 गुणिले सख म्हणजे 6. 6 दुनी 12 2 हातचा 1 6 त्रिक 192 जात नाही, मग नक्की 5 न जातो. आता 5 दुनी 10 ला 0 हातचाला 1 5 त्रिक 15 आणि 160 ह्या पाहिजे तर 5 घे. आणि गुणाकार किती आला? 32 गुणिले 5 160. 3 8तून 6 गेले 2 ही बाकी उरली. आता लिहा इथं भाज्य बरोबर 9783. भाजक बरोबर 32. भागाकार बरोबर कितीला भागाकार सांगा? भागाकार बरोबर 305. आणि बाकी बरोबर 23. आता म्हणून काय लिहायचं खाली? म्हणून भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाज्य किती आहे सांगा? 9783. भाजक किती आहे? 32. भागाकार किती आला? 305 आणि बाकी उरली 23. ह्या दोन्हीचा गुणाकार करून त्याच्यात 23 मिळवलं की हे भाज्य येतं, म्हणजे येतच. आता तिसरं उदाहरण बघा. 9842 भागिले 45. आता हे काय आहे? भाज्य. हा काय आहे? भाजक. येणारा काय असेल? भागाकार. आता करू आपण भागाकार. 9842 भागिले 45. आता 1 9 ला जात नाही, 45 0 0. आता 45 2 2 न भागा, 4 दुनी 8. 4 त्रिकम 12 जायचं 12 नाही, 4 दुनी 8 2. 45 गुणिले 2 हे पण 2. 2 पंच 10 ला 0 हातचाला 1 बेचोक 8 1 90. हे इकडे करायचं गुणाकार. हे पास 45 गुणिले 2 2 पंच 10 ला 0 हातचाला 1 बेचोक जाते. 99 मधून 98 मधून 90 जाते. आता 8तून 0 गेले 8 राहिले. आता वरचा 4 इथं उतरून घ्यायचा 84. 45 गुणिले 90 जात नाही. आता 1 चा भाग 2 चा जात नाही, हे 90 पेक्षा लहान आहे ना 84, म्हणून 1 चा भाग. 45 1 45 हातचा घेतला 14 14तून 5 गेले 9 इतर राहिले 7 7तून 4 गेले 3. कळलं किती? 3. आता वरचा काय घ्यायचा? आता मग आता वरचा उतरून 2 घ्यायचा. आता 4 चा पाडा 39 पर्यंत वाचायचा. एककला 1 सोडून 4 9 36. बघा आता 45 गुणिले 9 9 पाच्या 45 ला 5 हातचे 4 9 चौक 36 आणि 4 40. 405 जात नाही तर 300 आहे, म्हणून 8 न नक्की गुणाकार जातो. बाजूला करून बघायचं असं. 9 न जात नाही म्हणून 8 न. 8 45 ला 0 हातचे 4 8 चौक 32 आणि 4 36 360 जातो याच्यातून. आपण इथं 8 लिहा. आता गुणाकार किती आला? 8 नाही तर 45 गुणिले 8 किती आलं? 360. पुन्हा कसं करू शकता? 8 45 ला 0 हातचे 4 8 चौक 32 4 36 हे वजा बाकी आली. बाकी किती उरली? 32. लिहा आता इथे या ठिकाणी. भाज्य बरोबर सांगा 9842. भाजक बरोबर सांगा 45. भागाकार बरोबर सांगा 218. बाकी बरोबर सांगा 32. आता आपण काय लिहायचं मग? म्हणून भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार
अधिक बाकी. आता भाज्य किती आहे 9842 बरोबर. भाजक किती 45 भागाकार 218 ह्या दोन्हीचा गुणाकार आणि बाकी 32. ह्या दोन्हीच्या गुणाकारामध्ये 32 बाकी मिळवलं की हे भाज्य येतं म्हणजे येतच. लक्षात आलं. अशा रीतीने 3 उदाहरण संपले. आता आपण पुढे 2 शाब्दिक उदाहरण सोडून घेऊया. आता आपण भागाकार करामध्ये काय करून घेणार तो शाब्दिक उदाहरणे तुमच्या लक्षात येण्यासाठी. बघा 18 टेबलाची किंमत 27,540 रुपये आहे. तर एका टेबलाची किंमत किती. अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार करायचा. दुसरं गणित 35 खुर्च्याची किंमत 45,850 रुपये. तर एका खुर्चीची अनेकावरून एकाची काढताना भागाकार करायचा. 72 ड्रेसची किंमत 72 ड्रेसची किंमत 17,640 रुपये आहे. तर एका ड्रेसची किंमत किती. अनेकावरून एकाची किंमत काढायची म्हणजे भागाकार करायचा. अनेकावरून एकाची म्हणजे भागाकार. अनेकावरून एकाची म्हणजे भागाकार. 18 बरोबर हे भागाकार. आता एकाची किंमत काय येईल हे एका टेबलाची किंमत येईल. किती रुपये माहित नाही. हे काय 27,540 भाज्य. हा 18 काय भाजक. येणारा काय भागाकार. आता आपण करूया. करू आपण या ठिकाणी. आता बघा 27,540 भागिले 18. 18,0,0 आता इथं 7 उतरून गेलं 27. 18 1 18. 18चा पाडा येतो आपल्याला. 17तून 8 गेले 9 राहिले. 18 पंच 90. 5 उरले 54. ह्या पाहिजे इथं 5 घेतला तर इथे 4. 18 त्रिक 54 हे झालं. आता शेवटचा इथं 0 उतरून घेतला. 18,0,0 आलं. हे झालं भागाकार. आता काय आलं भागाकार किती आलं 1530. 1,530 रुपये. कशाची किंमत एका टेबलाची. उत्तर प्रत्येक टेबलाची म्हणजे एका टेबलाची. प्रत्येक टेबलाची किंमत 1,530 रुपये आहे. असं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. 1,530 रुपये पाहिजे. 1,530 रुपये. तर दुसरं उदाहरण बघा. 35 खुर्च्याची किंमत 45,850 रुपये आहे. तर एका खुर्चीची किंमत किती. एकावरून अनेकाची काढताना गुणाकार करावा आणि अनेकावरून एकाची काढताना भागाकार करावा. म्हणून पाहिजे लिहा 45,850 भागिले 35 बरोबर किती. हे रुपये. हे काय सांगा भाज्य. हे काय भाजक आणि आलेला काय भागाकार. आता करूया गणित. भागाकार करूया. सांगा 45,850 भागिले 35. 35,0,0 4. आता हे 5 घेतला. 35 1 35. 35 दुनी 70 काही जाई ना. 5तून 5 गेले 0. 10 उरले. आता इथे घ्यायचं 8. 35 3 त्रिक 9 जाते. 3 चौक 12 जाईना. म्हणून 3चा भाग नक्कीच बसतो. 3 5 15ला 5 येईना. एकदा 5 करायचा गुणाकार. 35 गुणिले 3 बाजूला करून पाहायचा. 3 5 15ला 5 हातचा 1 3 3 9 105. इथे 105 जातोय माझ्या बाई 105. 8तून 5 गेले 3 उरले 0 0. आता वरचा घेतला 5 येते या ठिकाणी. आता 35 1 35 झालं. भागाकार पूर्ण झाला नाही. पुढचा आणखी 0 एकक राहिले. हे उतरून घ्या. 35,0,0
0. आजचा भागाकार पूर्ण झाला. आता उत्तर लिहायचं आपल्याला. काय उत्तर? एका खुर्चीची किंमत बघा, एका खुर्चीची किंमत 1310 रुपये आहे. प्रत्येक खुर्ची आपल्याला 1310 रुपयाला मिळते. आता तुम्हाला किती खुर्च्या घ्यायच्या आहे तेवढ्या खुर्च्या तुम्ही घेऊ शकता. हे पाहिजे 1310 रुपये. एका खुर्चीची किंमत 1310 रुपये. इथं 1530 एका टेबलाची किंमत. आता बघा, 72 ड्रेसची किंमत 17,640 रुपये आहे. तर एका ड्रेसची किंमत किती? अनेकाची किंमत दिली, एकाची काढा म्हणजे भागाकार. 17,640 भागिले 72 बरोबर हे रुपये. आता किती रुपये ते उत्तर काढायचं आपल्याला. हे काय? भाज्य. हे काय? भाजक. आणि येणारा काय? भागाकार. आता 6वं गणित. 72 ड्रेसची किंमत 17,640 रुपये आहे. तर एका ड्रेसची किंमत किती? म्हणजे अनेकाहून एकाची काढताना भागाकार करायचा. 17,640 भागिले 72 बरोबर किती रुपये? हे भाजक, हे भाज्य, हे भाजक, येणारा भागाकार. आता आपण करूया. करू. हे पहा, 1ला भाग जात नाही म्हणून 0, 1 उरलं. आता वरचा इथं 7 आहे. आता 17लाही भाग जात नाही म्हणून 0, 17. आता वरचा इथं 6 उतरून घ्या. आता 7 दुनी 14, 7 त्रिक 21 जात नाही. 7 एक पाड आहे. 17 हे एकच सोडून द्यायचे दोन्ही. 7 दुनी 14, 7 त्रिक 21 आणि 2चा भाग जातो. असा बघा, 2चा भाग जातो. लक्षात आलं? हा, नीट बघा. आता 2चा. आता 2 दुनी 4, 2 सती 14. 7तून 4 गेले 2 राहिले. 7तून 4 गेले 3 राहिले. 1तून 1 गेलं 0 राहिले. 4 घेतला आता हे उतरून. आता 72. आता 7 चोक 28. 7 35 जात नाही. 7 चोक 28. आता 4 दुनी इकडे गुणाकार करा. 72 गुणिले 4, 4 दुनी 8, 4 सती 28, 228. पहिले लिहा 228. चला आता करा वजाबाकी. हातचा घेतला 14, 14तून 8 गेले 6 राहिली 1, इकडून 11, 11तून 8 गेले 3. आता हे वरचा उतरून घ्यायचा 0. आता याचा पडावाचा 5, 7 5 35 जाते 5 ना भागाला. आता 72 गुणिले 5, 5 दुनी 10 ला 0, हातचा आला 1, 5 येते 35 आणि 1 36 आलं बघा 36. हे लिहायला 36. वजाबाकी करा. केले? पूर्ण भाग गेला. आता उत्तर काय लिहिणार? उत्तर सांगा. एका ड्रेसची किंमत 245 रुपये आहे. एका ड्रेसची किंमत किती? 245 रुपये आहे. किती लिहा? 245. ह्या पाहिजे लिहा 245. भागाकार किती आला? 245. भागाकार 245 म्हणजे काय? एका ड्रेसची किंमत. लक्षात आलं? आणि असं उत्तर लिहायचं तुम्हाला. उत्तर कसं? तर छापून एका ड्रेसची किंमत जेवढी असेल तेवढी इतकी येते. पाय 245 रुपये येते. असं लिहायचं तुम्हाला आपल्याला. लक्षात आलं? अशा रीतीनं भागाकार करा. उजळणीमध्ये आपण पहिल्यांदा उदाहरणे घेतली. आता शाब्दिक उदाहरणे झाली. आता यापुढे आपण उदाहरण संग्रह सोडून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे.
एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचं आहे, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे. त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.